जालना जिल्ह्यातील घनसागी तालुक्यात तनवाडी गावचे दामोदर शेडगे हे एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखले जात आहेत. मोठे विचार आणि इतरांनाही मार्गदर्शन, एक उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषीसह अनेक सामाजिक संस्थांनी शेडगे यांना सन्मानित केलंय. त्यांनी सेंद्रिय शेती करण्यावर भर दिलाय. शेडगे यांनी आपल्या जमिनीत जास्तीत जास्त माहिती नसणारं पीक म्हणजेच खजुराची लागवड केली असून 3 वर्षांनंतर आता त्यांना मोठं उत्पन्न मिळतंय. कमी खर्चात मोठे उत्पन्न अशी या खजुराची ख्याती असून या पिकात वेगवेगळी पिके ते आंतरपीक म्हणून घेत आहेत व त्यापासून त्यांना मोठं उत्पन्न मिळतंय. यामध्ये दामोदर शेडगे यांची पत्नी उषा दामोदर शेडगे व सून भामा जगदीश शेडगे यांनीही त्यांना पूर्णपणे सहकार्य केलंय. या भागामध्ये या पिकाला चांगलं हवामान असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या खजूर पिकाची आपल्या शेतामध्ये लागवड करावी व जास्तीत जास्त उत्पादन घेऊन आपले उत्पन्न वाढवावे असं प्रगतशील शेतकरी दामोदर शेडगे आणि मुलगा जगदीश शेडगे यांनी म्हटलंय. आज आपण जालना जिल्ह्यातील घनसांगली तालुक्यातील तनवाडी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी दामोदर शेडगे या प्रगतिशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये 3 एकर शेतीमध्ये या प्रचंड असं खजुराची लागवड केलेली आहे आणि अनेकांना खजूर माहिती आहे, परंतु जास्त उत्पन्न देणारी आणि लेबर खर्च किंवा अनेक गोष्टी कमी खर्चात येणारी असणारं हे खजूर आहे. तर हे खजुराचं पीक त्यांनी आता गेली 3 वर्षापासून आपण घेतोय. हे जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड खजुराचे घड आलेले आहेत आणि घड आल्यानंतर आता काही दिवसानंतर ते घड चांगले खायला येतील आणि अनेक व्यापारी या ठिकाणी येतात, परंतु ते व्यापाऱ्याला माल देत नाहीत, कारण त्यांना व्यापारी हे अर्ध्या किमतीतच खरेदी करतात. म्हणून जास्तीत जास्त उत्पादन त्यांना मिळावं म्हणून त्यांनी स्वतःच्या दारासमोर किंवा आंबड असेल किंवा घनसांगली असेल शहरामध्ये त्या ठिकाणी ते त्यांचे स्टॉल लावतात आणि त्या असणाऱ्या खजुराची विक्री करतात. चला तर आपण त्यांचा मुलगा जगदीश शेडगे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नाव जगदीश दामोदर शेडगे, राहणार तनवाडी, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. ही शेती म्हणजे कमी खर्चात होणारी शेती आहे. म्हणजे सुरुवातीला झाडाला पैसे लागते, पण नंतरचा खर्च काही नाही. शेणखत आणि पाणी आणि जास्त मेहनत नाही, विशेष म्हणजे जास्त लेबर लागत नाही आणि याला जास्त म्हणजे हे घड भरपूर येते असे, म्हणजे माल चांगला येतो आहे आणि उत्पन्न चांगलं आहे. विक्रीला 200 रुपये किलो जात आहे विक्रीसाठी. याच्यामधून आपण ज्या टायमाला हे खजुराचं पीक येतं हो. त्या टायमाला असणारा खर्च आणि मशागत याविषयी काय सांगाल? मशागत म्हणजे फक्त तण जर झालं याच्यात थोडंफार तर रोटावेटर, मोगडा पाळी हेच खर्च आहे जास्त. ट्रॅक्टरने सगळं होतं आहे, असं खुरपायची याची गरज नाही आणि काहीच नाही. मग बाकी माल काढायचंच काम. माल काढल्यानंतर रासायनिक खत अजिबात लागत नाही, कोणतीच कीटकनाशक फवारणी लागत नाही, फक्त शेणखत आणि पाणी. यावर्षी सुद्धा पाऊस होता, यावर्षी सुद्धा 8-8, 10-10 दिवसाला पाऊस येतो, तरी सुद्धा असं काही म्हणजे त्याच्यावर परिणाम होत नाही जास्त. हा परिणाम होत असताना तुम्ही सांगितलं याचा काही परिणाम होत नाही. परिणाम होत नाही तरी सुद्धा चांगल्या पद्धतीचं पीक येतं. तर या भागातले जे काही शेतकरी आहेत आपल्याप्रमाणे त्यांनी सुद्धा चांगलं उत्पन्न मिळावं, त्यांना सुद्धा अशी खजुराची शेती करता यावी, त्यासाठी आपण त्या शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? तर ते लावायला पाहिजे त्याच्या हिशोबाने. पण आता 2-4 प्लॉट आम्ही सुद्धा बाहेर तयार झालेले आहेत आमच्या हिशोबाने. याची जे काही आपण अंतर्गत पीक म्हणतो हे पीक घेत असताना खजुराचं पीक आहे, पण मध्यंतरी बरीच जागा मोकळी आहे. हो. किती बाय कितीचं तुम्ही याच्यामध्ये अंतर ठेवलेलं आहे आणि ते पीक घेत असताना इतर काय पिकं घेता? हे 25 बाय 25 अंतर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन सुद्धा घेऊ शकता, सोयाबीन काढून गहू घेऊ शकता, भाजीपाला कोणता बी भाजीपाला घेऊ शकता, 3-4 महिन्यात निघणारा भाजीपाला. म्हणजे मध्यंतरी अंतर आहे. हो. तर हे खजूर तयार झाल्यानंतर आपण ज्या टायमाला त्याची विक्री करतो ती कोणत्या पद्धतीने असते किंवा कुठं कुठं स्टॉल लावता का किंवा काय करता आपण? आता विक्रीचं कसं आहे, म्हणजे आपण स्वतः जर स्टॉलवर विकले तर डबल पैसे होते, म्हणजे 200 रुपये किलो जातो आणि व्यापाऱ्याला जर माल दिला तर 100 रुपये, 125 रुपये आसपास माल पैसे येतात. आणि व्यापाऱ्याला दिल्याच्या नंतर म्हणजे असे जर स्टॉलवर इथं जागेवर माल पुरत नाही विक्रीला आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही व्यापाऱ्याला मालच देत नाही. म्हणजे स्वतः त्याची विक्री करता? स्वतःच. म्हणजे व्यापाऱ्याला द्यायची गरजच पडत नाही, इथं जागेवरच माल पुरत नाही आणि व्यापाऱ्याला दिल्याच्यानंतर 50% पैसे होतात. म्हणजे व्यापारी अर्ध्याच किमतीत घेतो कोणचा बी माल. याला म्हणजे कमीत कमी लेबर लागतं, म्हणजे याला रासायनिक खत नाही म्हणजे टाकायचं नाही, म्हणजे लेबर कमी लागतं आणि फक्त माल काढायसाठी फक्त कमीत कमी एकदम कमी लेबर लागतं याला. म्हणजे जास्त लेबरचं कामच पडत नाही, खुरपायची गरज नाही,
काही मेहनत करायची गरज नाही, सगळं ट्रॅक्टरनी मोगडा पाळी सगळं होतं.